नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मी नवीन अपडेट आणि नवीन माहिती घेऊन आली आहे सरकारचं। आणि पुन्हा एकदा जी बातमी आहे ती लाडक्या बहिणीविषयीच आहे। तर आता नवीन अपडेट काय, तर लाडक्या बहिणींना जे मिळणार होते 1500 रुपये दर महिना, आता तुम्हाला 1500 रुपये कसं काय, 2100 रुपयांचं आश्वासन दिलं होतं। तर त्याच्याबद्दलही एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं आहे। तर ते काय आहे आपण पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू पहा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की काय अपडेट आहे नवीन। तर आता जसं की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं मध्ये की 2100 रुपयाचं जे आश्वासन होतं महायुतीचा विजय झाल्यावर मिळणार होतं, पण सरकारचं जे हे आहे तिजोरीवर जो हे परिणाम झाला आहे त्याच्यामुळे सरकारने 2100 रुपये देण्याचा निर्णय आहे तो सध्या थोडासा स्थगित केला आहे। ते मार्चपर्यंत थांबा असंही त्यांनी सांगितलं आहे। याचा व्हिडिओ जो आहे तो मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं हे की लाडक्या बहिणींविषयी मुख्यमंत्र्यांनी आपल्या काय सांगितलं होतं। तर जे आत्ता सध्या महिलांना 1500 रुपये खात्यात येणार आहेत, तर महिलांच्या खात्यात जे आहे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की 23 डिसेंबरपासून महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होणार आहे आणि तसे झाले आहे। 24 डिसेंबरपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत। तर काही महिलांचे जे पहिले हफ्ते राहिले होते म्हणजे फॉर्म भरला आणि तसंच आचारसंहिता लागली त्याच्यामुळे त्यांचे पैसे आले नाहीत, तर त्या महिलांनाही 7500 रुपये जे आहे टोटल ते त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाले आहेत 23 तारखेपासून। पण आता काही महिलांनी फॉर्म भरला तरीही त्यांना पैसे अजून आले नाहीत, तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे की त्यांनी पण काळजी करू नये, कारण आता सरकार जे आहे ते हळूहळू टप्प्याटप्प्याने सगळ्यांच्या अकाउंटमध्ये सगळ्यांच्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करत आहे। त्यामुळे टप्प्याटप्प्याने काम सुरू असल्याने जरा वेळ लागत आहे असंही त्यांचं म्हणणं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। तर आता आदिती तटकरे काय म्हणाल्या, तर त्यांनीही सांगितलं आहे महिलांना की महिलांनी काळजी नसावी, सगळ्या महिलांचे जे पैसे आहेत म्हणजे ज्यांनी फॉर्म भरला आहे आणि ज्या पात्र महिला आहेत तर त्या सगळ्या महिलांना पैसे नक्की येणार, जे आहे 1500 रुपये जे आहेत ते दर महिन्याला नक्की येणार आहेत। तर काही महिलांना ऑलरेडी आले आहेत आता 23 तारखेपासून आजपर्यंत, म्हणजे 28-27 तारखेपर्यंतचे जे आहेत, तर या 2-4 दिवसांमध्ये काही महिलांना पैसे आलेले आहेत 1500 रुपये। तर तुम्हाला पण आले की नाही आणि तुम्ही कोणत्या राज्यातनं आहात हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे बाकीच्या महिलांना आले की नाही ते समजलं जाईल। तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती पैसे आले आत्तापर्यंत। तर काही महिलांना 7500 आले आणि 1500 रुपये जे आहेत ते परत पुढच्या महिन्यामध्ये 2 महिन्यांमध्ये येणार आहेत। तर आता ज्या महिलांचं बँकशी, म्हणजे तुम्हाला हे महत्त्वाची बातमी होती की आधार कार्ड जे आहे ते बँकशी लिंक असणं गरजेचं आहे। याच्या आधी ही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही पहिलं करून घ्या, म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये जे आहे ते पैसे जमा होतील। आता तुम्ही इथं पाहू शकता, हा आजच्या डेटचा आहे स्क्रीनशॉट। 27 डिसेंबर 2024 12:40 म्हणजे 12:30 महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे आणि 1500 रुपये जे आहेत ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत। तर आज पण काही महिलांच्या खात्यात म्हणजे टप्प्याटप्प्याने सुरू आहे, त्याच्यामुळे आजही 27 तारखेचाही मेसेज आहे हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा की आज पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। तर तुम्हालाही आज काही महिलांनाही पैसे आले असतील, भरपूर महिलांना, तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आज 1500 रुपये आले की नाही, म्हणजे सरकारने जे वादा केला होता तो आता पूर्ण होत आहे। 1500 रुपये जे आहेत ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। फक्त 2100 रुपये जे होते, 2100 रुपये जे येणार होते ते फक्त मार्चपर्यंत त्यासाठी तुम्हाला थांबावं लागणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे। महिलांना आश्वासन दिलेलं आहे, ते नक्की पूर्ण करतील आणि लाडकी बहीण योजना जी आहे ती कधीही बंद पडणार नाही असंही त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। तर आता तुम्ही इथे पाहू शकता 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। हा आजचा मेसेज आहे 12:30 वाजता 27 डिसेंबरला महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत। तर हे टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सुरू असल्यामुळे काही महिलांना अजून पैसे आले नाहीत, तर त्यांना असं वाटत आहे की पैसे येणार नाहीत, तर असं काही नाही आहे। महिलांनी काळजी करू नये, महिलांच्या खात्यामध्ये जे आहे ते पैसे जमा होत आहेत। तर त्यासाठी तुम्ही तुमचं आधार बँक लिंक आहे का तेही एकदा चेक करा, परत एकदा चेक करा। आणि महिलांसाठी ज्या महिलांना याचा लाभ घेता आला नाही तर त्या महिलांसाठी सरकारने आणखी मुदतवाढ दिली आहे, म्हणजे तुम्ही अर्ज परत करू शकता लाडकी बहीण योजनेचं, म्हणजे तुम्हाला जे 1500 रुपये जे आहेत ते चालू होतील असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे। तर आता ज्या महिलांना माहिती नाही आहे अर्ज कसा भरायचा तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे त्याच्याबद्दल एक मी वेगळा व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देईल की अर्ज कसा भरायचा ते। तर आता जे आहे सरकारने सांगितलं होतं अर्ज भरण्याचे झालं, अर्ज पडताळणी झाली, म्हणजे ज्या पात्र महिला आहेत आणि अपात्र महिला अशांची लिस्ट नाव काढली आहेत आणि अपात्र महिलांना जे योजनेतनं वगळण्यात आलं आहे, त्यामुळे त्यांना पैसे आता येणार नाही। म्हणजे ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत आता त्यांना त्यांचं स्वतःहून कळून जाईल की तुम्हाला पैसे येणार की नाही। तर
1500 रुपये जे आहेत आता या डिसेंबरच्या एंडपर्यंत सगळ्यांनाच पैसे मिळून जातील. तर आदित्य तटकरे यांनीही काल बोलतानाही सांगितलं होतं की अर्ज जास्त असल्यामुळे महिलांना टप्प्याटप्प्याने पैसे येत आहेत, त्याच्यामुळे महिलांनी काळजी करू नये की आम्हाला पैसे येणार की नाही. तर सगळ्या महिलांना पैसे येणार आहेत असंही आदित्य तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेले आहे. तर ही आजची न्यूज होती. तुम्हाला एकच होतं सांगणं की पैसे जे आहेत ते अकाउंटमध्ये येत आहेत टप्प्याटप्प्याने. हे आज आहे, आता उद्याचं परत आणखी महिलांना येतील. आज 27 डिसेंबरची ही अपडेट आहे नवीन. तर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल लाडकी बहीणविषयी तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन जे व्हिडिओ आहे, नवीन जे अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि तुम्ही हे कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला पैसे आले की नाही. धन्यवाद.